आमचं एक फॅमिली गेट टुगेदर होतं. छान हास्य विनोद चालू होते, पण अचानक सगळ्यांच्या मनात अचानकच देशप्रेम जागृत झालं. बोलता बोलता आपली सिस्टीम कशी खराब आहे हा विषय चांगलाच चर्चेत आला. मग नंतर सगळी स्वारी माझ्याकडं आणि सुजयकडे वळली. जी ज्युडिशियल सिस्टीम कशी करप्ट आहे, वकील लोक कसे लालची आहेत, जजेस कसे भ्रष्ट आहेत, मेंटेनन्सचं प्रकरण एका दिवसात संपलं पाहिजे, वाटणीचा दावा 10 दिवसात संपला पाहिजे, मर्डरच्या केसेसचा निकाल एका महिन्यात झाला पाहिजे आणि मर्डर करणाऱ्या माणसाला भर चौकात फाशी दिली पाहिजे. तुम्ही लोक कामच करत नाही, त्यामुळे कोर्टामध्ये केसेसचं प्रलंबित्व जास्त आहे. मी काहीतरी सडेतोड उत्तर देईन या भीतीनं सुजयनं मला जरा असं डोळ्यांनीच दटावलं. आणि काकांना पण मी अगदी नम्रपणे म्हणाले की काका, तुम्ही बोलताय त्यामागची भावना मी पूर्णपणे समजू शकते. तुमचा प्रश्न जो आहे तो सामान्य नागरिकाच्या मनामध्ये आहे आणि योग्य सुद्धा आहे. कारण मी जेव्हा लॉला गेले तेव्हा मला सुद्धा असंच वाटायचं की प्रकरणांचा निपटारा व्हायला इतका उशीर का लागतो. तर न्याय लवकर मिळाला पाहिजे याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. पण आपण ज्या विलंबाबद्दल बोलतोय तो केवळ आळस आणि भ्रष्टाचारामुळे होतो हे पूर्ण सत्य मुळीच नाहीये. ज्या मेंटेनन्सच्या प्रकरणाबद्दल तुम्ही बोलताय किंवा वाटणीच्या दाव्याबद्दल तुम्ही बोलताय, मला सांगा एका दिवसात कुणाची मालमत्ता किती, कुणाचं उत्पन्न किती याचे सरकारी पुरावे गोळा करणं शक्य आहे का? आणि ज्याच्या विरोधात दावा आहे त्याला बचावाची संधी मिळायला पाहिजे की नको? विचार करा, जर न्यायाधीशांनी एका दिवसामध्ये निकाल दिला आणि नंतर समजलं की त्याच्यामध्ये फार मोठी चूक झालेली आहे, तर त्या व्यक्तीचं आयुष्य कोण परत करेल? म्हणूनच साक्षीदारांना बोलावणं, उलट तपासणी करणं, कागदपत्र तपासून घेणं याला वेळ हा लागतोच. मुळात केसेस खूपच जास्त आहेत. एका दिवसात जज म्हणून तुम्ही 100 केसेस ऐकून निकाल देऊ शकता का? आणि ऐकल्या तरी त्या किती डिस्पोज कराल? डिटेल जजमेंट देऊन रोज इतक्या केसेस डिसाइड करणं हे मानवी क्षमतेच्या बाहेरचं आहे. अशा जजेसना खरंच दाद द्यायला हवी की ज्यांचं डिस्पोजल खूप चांगलं आहे. पण स्पष्ट सांगायचं झालं तर पुढची तारीख म्हणजे न्याय मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेचा, सिस्टीमचा हा एक भाग आहे. कोर्टामध्ये केसेसना विलंब का होतो याविषयीचा एक विस्तृत आणि सखोल माहिती देणारा व्हिडिओ यापूर्वीच माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला होता. जर तुम्ही तो पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता.